त्यांना मी विनंती करतो की त्यांनी जे वचनकर्मांना आमच्या मंडळीसाठी आणलेला आहे तो त्यांनी कृपा करून द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आनंदित आहात का? आहे का नाही? मागच्या आठवड्याचा संदेश कोणाला आठवतोय का? मागच्या आठवडी आपण काय शिकलो? देवाची इच्छा. म्हणूया देवाची इच्छा चांगली होती ना, किंवा देवाची योजना चांगली होती. आता योजनेच्या पुढे आपल्याला जायचं आहे. योजनेच्या पुढे आपल्याला जायचं आहे. देवाची योजना आमच्यासाठी नेहमीच उत्तम असते, पण आमच्या योजना नेहमीच आमच्यासाठीच असतात. पण आजचा विषय आहे मृत्यू. मना सर्वांनी मृत्यू म्हटलं की भय येतं आमच्या जीवनामध्ये. खरं आहे ना? मरण ज्याला म्हटलं की आमच्यामध्ये भय येतं. पहिले आपण प्रार्थना करूया आणि देवाला धन्यवाद देऊया. स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू आम्हाला घेऊन आलेला असताना आम्ही तुझ्या पुढे स्थिर आणि नम्र होतो. आमचं मन आम्ही तुझ्याजवळ मोकळं करतो. बोलणारा मी नाही आहे, तर माझ्याद्वारे तुझा पवित्र आत्मा बोलू दे. प्रभू, तुझं गौरव, तुझी आराधना केली जाऊ दे. पोरली या ठिकाणी सर्व सभासदांना, तुझ्या लेकरांना मी तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रभू, तुझं सामर्थ्य या ठिकाणी ओतलं जाऊ दे. आणि प्रभू, तुझ्या सामर्थ्याने प्रत्येकाला तू स्पर्श कर. आणि प्रभू येशू, आज तू त्यांच्याशी बोल. त्यांच्या योजना काय आहेत हे तू जाणतोस. त्यांचे आजार काय आहेत हे तू जाणतोस. आज प्रत्येक शोल्डर पेन, ॲब्डोमेन पेन, थाय पेन निघून जाऊ दे असं त्याने कृपेने कर. आणि जे दुःखी अंतकरण आहे तुझ्यामध्ये ते हर्षित केले जाऊ दे. पुन्हा एकदा या दिलेल्या पवित्र रविवारच्या संधीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात आमेन. हॅलो. 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 आजचा विषय आहे मरण. लक्ष आहे का सगळ्यांचं? हात तर वर करा, बोलत नसला तरी पण. आजचा विषय आहे मरण. म्हणायला सुद्धा भीती. अरे बाप, ठीक आहे. यशाया 38 मध्ये देवाचं वचन सांगतं, जिवंत जिवंत मनुष्यच फक्त देवाची स्तुती आराधना करू शकतोय. आमेन म्हणाल का? काय म्हटलं यशाया 38 मध्ये? काय म्हणतं? जिवंत जिवंत मनुष्यच फक्त देवाची स्तुती आराधना करू शकतोय. मग तुम्ही जिवंत आहात का? दोघं तिघांचाच आवाज आहे. तुम्ही जिवंत आहात का? अरे बापरे, आज आपण जिवंत आहोत. काय आहोत? जिवंत आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे का, जिवंत असणाऱ्याचं प्रतीक काय आहे? ते शरीर हलत असतं, ते तोंड हलत असतं, सर्वच त्याचे ऑर्गन हलत असतात. आणि मेलेल्या व्यक्तीचं काय होत असतात? स्थिर असतात. पण आज मृत्यूबद्दल शिकायचं असताना मृत्यू म्हटलं की सर्वच घाबरतात. मग ते सेवक असू दे, कोणीही या धर्तीवरचे असू दे, मृत्यूला भेटतो आपण. म्हणून तर बघा, पुढं गाडी जर धडकायची असेल तर डोळे उघडून कधी आम्ही त्या गाडीला धडकतोय का? बघा, अजिबात नाही. डोळे बंद करतोय. कराय का? तसं आमची ख्रिस्ती मंडळी होत आहे. जिथं धार्मिकता आहे तिथेच आमची डोळे बंद होतात. जिथे आराधना आहे तिथेच आमचे डोळे बंद होतात. म्हणून डोळे उघडा आणि देवाकडे पहा. म्हणून देवाचं वचन सांगतं की आपली दृष्टी तू कोणाकडे लाव? वरती लाव. कारण आकाश व पृथ्वी निर्माण करणारा देव याच्याकडून तुला साह्य येते. पण जर आज आपण जिवंत आहोत तर त्याच्यासाठी आम्ही हललं पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणा, हललं पाहिजे, बोललं पाहिजे. आवाज आला नाही या गाण्यावर मला त्या बाहेरच्या. काय म्हणायचं? मला देवासाठी हललं पाहिजे आणि बोललं पाहिजे. म्हणजे जोरात आमेन. समजून होते या दंग्यामध्ये मला आवाज तुमचा आलेला आहे असं. म्हणून याकोबाचे पत्र्याचा 4था अध्याय
आणि 14 वचन सांगतं की आम्ही आमच्या मनामध्ये कल्पना करतो, मी आज इकडे जाईन, उद्या तिकडे जाईन, मी अमुक करेन, मी तमुक करेन. पण देवाचं वचन सांगतं की तू केवळ वाप आहेस. देवाचं वचन काय सांगतं? याकोबाच्या पत्रामध्ये 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तू केवळ वाप आहेस, आता दिसतोस पण पुन्हा दिसेनासे होतोस. आमेन म्हणाल का? कुकरची शिट्टी वाजली की बाहेर काय पडतं? आज पडली काय? सकाळी पडल्या का वापा कोणाच्या घरात? आज पडल्या की नाही पडल्या? ठीक आहे, वाप बाहेर पडते, ती डोळ्याला आपल्याला दिसते, पण कायम दिसते का होती? नाहीये, ती वातावरणात विलीन होऊन जाते. तसं देव म्हणतो या मनुष्य प्राणी जो आहे तो केवळ वाप आहे, आत्ता आहे आणि नंतर नाहीच होते. पण तरी पण या जीवनावरती आम्हाला किती गर्व असतो. आम्ही ठरवत असतो, मी हे करणार, मी ते करणार. पण तुम्हाला सांगू द्या, आम्ही हे करणार ते करण्यामध्ये माझा येशूच नसतो. म्हणून आमच्या जीवनाला नरकाकडे जावं लागतं. आणि देव जो आहे या मरणातून तुम्हाला बाहेर काढू इच्छितो, पण ते जीवन आम्हाला नको झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, मरणानंतर काय होणार आहे याचा विचार कुणी केलेला आहे का? हात वर करा. माझं मरणानंतर काय होणार? म्हणून आजचा संदेश आहे मरण. बघा, विचार करा. आम्ही कधी तर कुणी तर मेलं की विचार करतोय, अरे रे रे एक ना एक दिवस माझं बी असं होणार. हा विचार सर्वांच्या मनामध्ये आलाय. आलाय का नाही आलाय? तरुण असू दे, वृद्ध असू दे, कोणी असू दे, पण हा विचार तो एकदा ना एकदा करतोय. पण देवाची योजना काय आहे आणि आमची योजना काय आहे? बघा, आम्हाला एवढंच माहिती आहे, मेल्यानंतर नरक आहे किंवा स्वर्ग आहे. पण आम्हाला सर्व माहिती आहे की मेल्यानंतर मी स्वर्गात जाणार नाहीये. खरं आहे का? हात तर वर कर. पण तरी आमचा विश्वास किती आहे बघा. नरकात जाणार आहे आम्हाला माहिती आहे, पण मार्ग बदलायला तयार नाहीये. जीवनाच्या रस्त्याकडे जायला आम्ही तयार नाहीये. आणि आम्ही नुसतंच गीत गातो, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो. संडे स्कूल कोणी घेत असत त्यांना धन्यवाद. ते गाणं आवर्जून शिकवतात, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो. पण खरं सांगतो, हे गाणं उलट होत आहे. नरकाच्या राज्यात मी चाललेलो आहे. पण बदलण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये. मृत्यू म्हटलं की आमच्या जीवनामध्ये भय आहे, चिंता आहे, काळजी आहे. आणि मरण आमच्या जवळ असलं की आम्ही कुणाची काळजी करतोय माहिती आहे का? देवाबद्दलची काळजी नाहीये. माझ्या बायकोचं काय होईल, माझ्या नवऱ्याचं काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल, माझ्या मुलीचं काय होईल, माझ्या संसाराचं काय होईल. असल्या चिंता आमच्या डोळ्यापुढे येत असतात, असले विचार आमच्यावरती उगवत असतात. आणि आम्ही म्हणतोय मेल्यानंतर काय? पण तुम्हाला सांगू द्या, देव आजाद नाहीये. देवाने तुमच्यापासून काहीच लपवलेलं नाहीये. देवाने नरक तुम्हाला दाखवलेला आहे, स्वर्ग तुम्हाला दाखवलेला आहे. आणि देव म्हणतो नरकात वेदना आहे, त्रास आहे, पण स्वर्गात नाहीये. तरी पण आम्ही मृत्यूनंतर म्हणतोय बघायला मेल्यानंतर स्वर्ग आणि नरक. खरंय का? आम्ही काय म्हणतोय? कोणी पाहिलेलं आहे स्वर्ग कसा आहे, कोणी पाहिलेलं आहे नरक कसा आहे? अरे होय, देवाने मेल्यानंतर बघ म्हटलेलं नाहीये, जिवंतपणे बघ. म्हणून देवाने लूकमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे नरक कसा आहे, नरक कसा आहे आणि तो तिकडे जाणारा कसा आहे. मग या नरकात जाणारे कसे आहेत? तर आम्हाला देवाचं वचन सांगतं प्रकटीकरण 20 आणि 14 मध्ये, तेव्हा मरण व अधोलोक ही आमच्या समोर अग्नीच्या सरोवरात टाकण्यात गेले. आमेन म्हणाल का? कुणाला टाकण्यात आहे? मरण आणि अधोलोक. त्याचबरोबर देवाचं वचन सांगतं प्रकटीकरण 21 आणि 8, याच्यामध्ये जाणारे लोक कसे आहेत? तर ते जाणारे लोक असे आहेत की ते भेदरे आहेत. कशाला भेदणारे? देवाची प्रार्थना करायला भेदणारे, देवाचं वचन सांगायला भिणारे, देवाची आराधना करणारे लोक जे आहेत, जे न करणारे आहेत, त्यांना त्या नरकात टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर विश्वास न ठेवणारे लोक नरकात टाकण्यात येणार आहेत. खून करणारे लोक नरकात टाकण्यात येणार आहेत. मूर्तीपूजा करणारे लोक टाकण्यात येणार आहेत. लबाड बोलणारे लोक या नरकात टाकण्यात येणार आहेत. आमेन म्हणाल का? मी बोलत आहे म्हणून माझे शब्द नाहीये, हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, प्रकटीकरण 21 मध्ये लिहिलेलं आहे. कुणाला टाकण्यात येणार आहे? यापैकी मी आहे का? आज चेक करा. म्हणजे मेल्यानंतर मी कुठे जाणार आहे याची काळजी तुम्हाला लागणार नाही आहे. तर तुम्हाला एक नवीन उमेद येईल की मी असा नाही आहे, तर माझं राज्य स्वर्गात आहे. आमेन म्हणाल का? आता तर पटलं का?
मरायची गरज आहे का नरक बघायचा स्वर्ग बघायसाठी? नाही आहे. पण कोणीच काळजी करत नाही. मी फक्त आता तुम्हाला सांगत आहे कोण नरकात जाणार आहे. आम्हाला सर्व माहिती आहे, तरी पण आम्ही आजान आहे. आम्हाला सर्व माहिती आहे, तरी पण आम्ही आजान आहोत. जाणून बुजून आम्ही पांघरून घेतलेले आहे. झोप तर आलेली नाही आहे, पण लोकांना दाखवायचं आहे मी झोपलोय. पण देव जेव्हा बोलवायला येतोय तेव्हा देव म्हणतोय जागा आहे का मनोज? माझे घरची लोक म्हणतात नाही तो झोपलाय. हळूच चादर काढतोय मी आणि म्हणतोय गेला का तो बघ. आणि गेल्यानंतर उठून बसतोय. बरं झालं नाही डोकेदुखी होती. येशूला सुद्धा आपण असंच यूज करत आहोत. पांघरून घ्यायचं बंद करा. ढोंग करायचं बंद करा. दिखावा करायचं बंद करा आणि स्वर्गाच्या राज्याकडे वाटचाल करा. मृत्यूमधनं बाहेर या, कारण मृत्यू नाहीसा करणारा तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त आहे. म्हणून सांगू द्या वचन असं सांगतं देवाची योजना अशी आहे की तुम्ही त्या नरकाच्या वाटेकडे जाऊ नये. जिवंतपणी तुम्ही त्या नरकाचा अनुभव घेत आहात. आज देखील वेदना का होतात, क्लेश काय येतात, गरिबी काय येते, चिंता काय येते, काळजी काय येते, कारण तुम्ही सुधारावं म्हणून, कारण तुम्ही बदलावं म्हणून. मृत्यू काय येतो, कारण तुम्ही बदलावं म्हणून. पण मृत्यूच्या पाशातून देव तुम्हाला बाहेर काढतो. या काळजीतून तुम्हाला बाहेर काढतो. या चिंतेतून तुम्हाला बाहेर काढतो. कारण देवाची योजना याच्या पाठीमागची अशी असते की तुमचं जीवन यापर्यंत बदललं जाऊ दे. म्हणून सांगू दे आजारी पडले की सेवक तुमच्या घरी तुम्ही बोलवता. हालेलुया. खरं आहे का? डॉक्टरला बोलवत नाही आता, कारण आधी तुम्ही डॉक्टरकडे गेला होता. आधी तुम्ही मेडिसिन घेतला होता आणि डॉक्टरनं सांगितलेलं आहे याची गॅरंटी नाही आहे. गावबरोबर सांगतो आणलास का रे तुझ्या घरात? होय आणले. डॉक्टरनं सांगितले जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सेवा करा. काही लोक त्याच्यावरती प्रेम करणारे असतात. ते म्हणतात लंगडा होऊन पडू दे पण जिवंत राहू दे. कसाही असू दे, बिछाणावर असू दे, राहू दे. आणि जर बिछाणावर जास्त वेळ राहिला तर चिडाचिडी चालू करते, मरतच नाही. डॉक्टरच्या पुढे काय म्हणते असू दे असू दे, आणि घरात आल्यानंतर मरण झालं एकदाच, लई त्रास द्यायला लागले. कळतं का वचन? कळतं का? मी तुम्हाला सांगू दे देव तुम्हाला ह्यातून घेऊन जातो. क्लेशातून, दुःखातून, टेन्शनमधून, आजारातून, सर्व चिंता काळजीतून. याच्या पाठीमागचं कारण असतं देवाला तुम्हाला त्या नरकाच्या वाटेमागनं परत आणायचं आहे. कारण तुम्ही त्या मार्गाने जात आहात म्हणून तुम्हाला क्लेश होता, दुःख होता, त्रास होतो आणि तुम्ही तुमचा मार्ग बदलावा अशी देवाची योजना असते. पण आम्ही तिकडेच वाटचाल करतो. असं झालं जा पैसे खा, तसं झालं हे कर ते कर, अनेक मार्ग अवलंबित करत असतो. पण देवावरती भरोसा ठेवत नसतो. आमेन म्हणाल का? माझाच गेल्यावरती मी इथनं फास्ट का गेल्याचं कारण एक साक्ष आहे. मला फोन आला की तुझ्या भाच्याला बरं नाही आहे आणि पाठीत पाणी, छातीत पाणी झालेलं आहे. आणि या ठिकाणी मी गेलो, त्याला तिथे जाऊन प्रार्थना केली. 2000 लिटर पाणी त्यातनं काढलं. आणि ज्या छातीत आणि पाठीत पाणी होतं ते एकतर पॉक्स, TB असते, हे 100% असते. आणि मी त्याच्या पाठीवर हात ठेवून प्रार्थना करून इथनं गेल्यानंतर गेलो. पाठीचा रिपोर्ट पाहण्याचा नॉर्मल आला. हालेलुया. माझे हात काही नाही आहे. मी तिथे त्याला बरं केलेलं नाही. आणि आम्ही येताना सकाळी त्याला भेटून आलो. कसा आहेस तू? मला वेळ होणार आहे म्हटलं. रिपोर्ट दे. म्हटला नॉर्मल आलेले. मी म्हटलं तू नॉर्मल यासाठी आलायस की देवाच्या सुवार्थेसाठी तू उभा राहावंस, प्रार्थनेसाठी तू उभा राहावंस, म्हणून तू आजारी पडला होतास. म्हणून 8 दिवस तू ह्यात घालवलेला आहेस. पण आता पुढचे दिवस देवासाठीच. आमेन. मग म्हटलं तू काय अनुभव घेतलास? तर त्यानं सांगितला या 8 दिवसामध्ये म्हटला मी मृत्यूसुद्धा पाहिला. माझ्या मनामध्ये कल्पना येत होती आता मी मरणार. मग म्हटलं विचार कोणाचा केलास? माझ्या बाळाचा, माझ्या बायकोचा, माझ्या घरचा. खरा आहे की नाही? होय म्हटला. देवाचा विचार कधी केलास का? तर नाही म्हटलं. म्हटलं हीच ती वेळ आहे, आता देवाचा विचार कर. सांगू द्या तुम्हाला, आता तुम्ही तरुण आहात, शरीर तुम्हाला साथ देत आहे म्हणून तुम्हाला याचं गांभीर्य काय वाटत नाही आहे. पण मृत्यू तुमच्या जेव्हा डोळ्यासमोर उभा राहील तेव्हा तुम्हाला कळेल की हा संदेश काय आहे. सांगू द्या प्रियानं, तुम्ही कितीही वर्षाचा असा, तुम्ही कितीही पापी असा, तरी देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि तरी देव म्हणतो की माझ्या मुला तू नरकात जाऊ नकोस, कारण नरकामध्ये अगणित अशी अग्नीच आहे. एवढंच तुम्हाला माहिती आहे. पण सांगू द्या अग्नीपेक्षा ही डेंजर नरक आहे.
शरीरातून ये जा करत असतात. काटा कोणाला बसलाय का? शेती भरपूर सगळ्यांचे. काटा बसलाय का? मग काटा बसल्यावर चालत असताना मजा येते ना? मजा येते का नाही? काटा बसल्यानंतर पायात काटा बसल्यावर मजा येते. अरे येते का नाही येते? बोला तर, हात तर वर करा म्हणजे मला समजेल तुम्हाला कळते म्हणून. बरं वाटते ना काटा बसल्यानंतर? तर तुम्हाला सांगू द्या, पूर्वीची लोक पिना सुया मिळत नव्हत्या रानात असताना काटा सोडायचे आणि काट्यानं काटा काढायचे. आमेन म्हणाल का? आणि जेव्हा तो काटा पायातून बाहेर निघायचा तेव्हा बरं वाटायचं. कारण त्या पायाला जखम झाली असताना त्या जखमेच एवढं वेदना नाही आहे, एवढ्या वेदना त्या काट्याच्या व्हायच्या. आणि तुम्हाला सांगू दे, अशा प्रकारचे तिथे जीव जंतू आहेत की तुमच्या शरीरात ते घुसतात आणि तुम्हाला त्रास देतात आणि तुमचं जीवन तळमळायला तिथे लागते. म्हणून नरकाची अग्नी कधी भिजत नाही आहे, नरकातला क्लेश कधी बंद होत नाही आहे. रोज क्षणाला त्या नरकामध्ये मरावं लागणार आहे. आणि देवाची योजना आहे की तुम्ही त्या नरकामध्ये अशा प्रकारे मरू नये. म्हणून त्याने मृत्यू तुमचा आणि माझा स्वतःवरती घेतला. तुमचा आणि मरण माझं त्याने स्वतःवरती घेतलं आणि तुम्हाला आणि मला त्या मृत्यूमधून बाजूला काढलं. कारण तुम्ही मी कधी मृत्यू बघू नये. मग देवाचं वचन सांगतं, मृत्यूने आदलो मी अग्नी टाकून नष्ट करणार आहे. कारण मी माझ्या लोकांवरती प्रेम करत आहे. मी माझ्या लोकांना त्या मरणाचा अनुभव देणार नाही आहे. मग देवाचं वचन सांगतं, जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याला मरणाचा अनुभव येणार. जोरात म्हणा की मला तेवढा गॅप मिळतो. आमेन म्हणाल का? सोपं आहे का जीवन जगणं? सोपं आहे. जीवन जगत असताना त्या प्रभूची आठवण करणं गरजेचं आहे. कारण मृत्यूवरती त्याने राज्य केलेलं आहे, मृत्यूवर त्याने अधिकार गाजवलेला आहे, मृत्यूला त्याने आपलंसं केलेलं आहे. मृत्यू कुणामुळे आला माहिती आहे का तुम्हाला? म्हणा माझ्यामुळे. म्हणा की माझ्यामुळे. आता विचार होतोय माझ्यामुळे कसा मृत्यू आला? जो आमचा पूर्वज आदाम होता त्यानं जर आज्ञा मोडली नसती तर मरण आज आमच्यात आलं नसतं. हालेलुया. कळतं का? मृत्यू आला पण देवानं ठरवलं होतं मृत्यू आला तर येऊ दे, मी जीवन आणि त्यांच्यामध्ये. म्हणून येशू जीवन म्हणून आला. आमेन म्हणाल का? येशू जीवन म्हणून आला. आणि तुम्हाला सांगू दे, आज नरकाचा अनुभव घ्यायला मरायची गरज नाही आहे. आज आम्हाला स्वर्गीय अनुभव घ्यायचा आहे. मग तुम्ही म्हणाल, अरे रे आता काय, कसं समजणार मला मी कुठल्या वाटेने चाललेला आहे? होय, देवानं आम्हाला सांगितलेलं आहे, माझी इच्छा पूर्ण कर, तुझ्या इच्छेने जगू नकोस. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये सांगतं, माणसाची इच्छा काय आहे? 4थ्या अध्यायामध्ये सांगतं, मी अमुक करेन, तमुक करेन, उद्या असं करेन, उद्या त्या गावाला जाईल, या गावाला जाईल, मी असं करेन, मी तसं करेन. नाही आहे. देव म्हणतोय तू क्षणभंगूर आहेस, तू आत्ता आहेस, उद्या नाहीसा होशील, पण तेव्हा तुझं काय? म्हणून पहिलं मरण सोपं आहे प्रियानो, आणि ते मरण पृथ्वीवरच आहे. आमेन म्हणाल? पहिलं मरण सोपं आहे. आम्ही इथं एक तर वयाने मरू शकतो, वयोवृद्ध होऊन मरू शकतो, आजाराने मरू शकतो, पण तुम्हाला सांगू द्या, दुसरं मरण देवाकडूनच आहे, न्याय निवाडा. आम्ही म्हणाल का? न्याय निवाडा. आणि आम्ही जेव्हा त्याच्यापाशी जाईल, आमच्या प्रत्येक शब्दाचा हिशोब देवाला द्यावा लागणार आहे. मी लहानपणापासून मरेपर्यंत काय केलं हे पिक्चर राईज तुम्ही पाहाल, जसं आज मोबाईलमध्ये पाहता. पूर्ण पिक्चर पाहता तुम्हाला सुरुवात दाखवली की एंड बघायची गरज असते, होय किंवा नाही? नुसताच पिक्चर सुरुवात दाखवलाय, एंड म्हणणार एंड काय झालं सांगा. आणि एंड नेहमी चांगलीच आम्हाला मिळते. कशी? फाईट. बरोबर आहे का? फाईट आवडते आम्हाला, मारामारी आवडते की नाही आवडते? आणि हिरो जिंकला तर आमच्या चेहऱ्यावरती प्रसन्न, आणि हिरो मेला की काय पिक्चर भंकस आहे, व्हिलन जिवंत राहिला. आणि आतापर्यंतच्या पिक्चरमध्ये व्हिलन कधी जिवंत बघितलं तरी म्हणणार नाही, पिक्चरची स्टोरी चालू केलाय. व्हिलन जिवंत राहिलेला आम्हाला आवडणार का? तो पिक्चरचा फ्लॉप होऊन पडतोय बघा, जगात कधी असं झाले. पण अलीकडची पिक्चर काही ते मला माहीत नाही आहे, पण सांगू द्या, आमचा पिक्चर देव आम्हाला डोळ्यापुढे दाखवणार. तेव्हा आमच्या तोंडातनं शब्द बाहेर काढायला आमच्याकडे वेळ नसणार आहे. देव म्हणणार, बोल, तुला मी संधी देतो, तुला काही सांगायचं आहे का? कारण तुला नरकाकडे जायचं आहे.
आणि एक स्वर्गाकडे जायचं आहे. पण माझ्या दृष्टीने तुला एक चान्स देतो. सांग, तुझ्या जीवनात तू काय केलेस का? जसं आम्ही पृथ्वीच्या लोकांना खोटं बोलू शकतोय, देवा मी ते केलंच नाहीये, देवा मी लबाड बोललोच नाहीये, देवा मी चोरी केलीच नाहीये, देवा मी विचार केलाच नाहीये, देवा मी कुणाला वाईट बोललोच नाहीये, असं देवाला फसवू शकत नाहीये. कारण पिक्चराइज सगळं देव तुम्हाला दाखवत असतो. मग दाविदाचं वचन सांगतं, तो म्हणतो, परमेश्वरा मी आईच्या उदरात घडण्यापूर्वीच तू मला ओळखतोस, तू मला जाणतोस आणि माझी कोणतीही गोष्ट तुझ्यापासून लपत नाही आहे. मग स्तोत्र संहिता 139 मध्ये देवाचं वचन सांगतं की देवाने तुमचं बसणं, उठणं, निजणं, जाणं, येणं बारकाईनं पाहिलेलं आहे. आमेन म्हणाल का? म्हणून विचार करा, देवाला मी फसवणार आहे का? पण संधी आहे, जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तर देवाची योजना आहे की पश्चाताप करावा आणि मागे वळावं आणि स्वर्गात यावं. आमेन म्हणाल का? म्हणून देव जाताना म्हणतोय, मी जात आहे कारण पण तुमच्यासाठी जागा तयार करत आहे, यासाठी की तुम्ही त्या मरणातून मागे फिरावं, त्या दुःखातून मागे फिरावं, तुमचं जे जीवन बरबादीकडे चाललेलं आहे त्यातून मागे फिरावं आणि देवाच्या घराकडे जावं. देवाने तुमच्यासाठी तयार केलेल्या गोष्टीकडे तुम्ही जावं, अशी देवाची योजना आहे. पण आम्ही समजून असून सुद्धा, कळत असून सुद्धा आम्ही काय करतोय? मृत्यूकडेच वाटचाल करतोय. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये 4 अध्याय 17 वचनामध्ये सांगतं, चांगलं करणं कळत असून सुद्धा तू ते करत नाहीयेस, ते पापच आहे. आमेन म्हणा. याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि 17 वचनामध्ये काय म्हणतं? जरा हात वर करूया. चांगलं करणं कळत असून सुद्धा जो तो करत नाही तेच. आमेन. अरे होय किंवा नाही, मागे लक्ष आहे ना प्रत्येकाचं? चांगलं शिकतोय ना आपण? मग मला सांगा, आज तुम्हाला चांगलं काय कळतंय ना? रविवार चर्चला यायलाच पाहिजे, आराधना कर केलीच पाहिजे, वचन वाचलंच पाहिजे, हे चांगलं आम्हाला कळते. आणि जेव्हा मी करत नाहीये ते पाप ठरते. मग मी स्वर्गात जाणार का? मी जर नाही केलं तर स्वर्गात जाणार का? नाही जाणार. कारण देवाने तुम्हाला सांगितलेलं आहे, चांगलं कर, चांगलं कर. आणि चांगलं काय आहे? फक्त माझा येशू आहे. चांगलं काय आहे? फक्त माझा येशू आहे. आणि त्याच येशूची इच्छा आहे की तुम्ही मी मरणाकडे जाऊ नये, तुमचा आणि माझा नाश होऊ नये. म्हणून देव म्हणतो, का मरता माझ्या निर्मिती, का मरते माझ्या लोकांनो, मागे फिरा, कारण माझी इच्छा आहे की तुम्ही मागे फिरावं आणि तारण साधून घ्यावं. म्हणून देवाचं वचन सांगतं, भीत भीत कापत कापत मजगडी या आणि तारण साधून घ्या. आज तुमच्या त्या वाईट जीवनातून उठा, भीत भीत देवाकडे या. देव तुमच्या पापांची 100% क्षमा करणारा देव आहे. त्या देवाकडे मागून तर बघा, मग तुमच्या नजरेमध्ये स्वप्न येतील, तुम्हाला दृष्टांत होतील, रात्रीचं तुम्हाला देव दर्शन देईल आणि सांगेल की माझ्या मला तुझी इच्छा काय आहे. याचा अर्थ इतकाच आहे की तुमची निवड स्वर्गाच्या राज्यासाठी होत आहे. जगात तुम्हाला क्लेश आहेत, दुःख आहेत, यातना आहेत, याच्या विचारात तुम्ही आयुष्य घालवत आहात, तरुणाचं म्हातार होत आहात, म्हाताऱ्याचं बेडवर येत आहात, तरी तुमच्या काळजी चिंता मिटत नाही आहे. याचं कारण लास्टच्या मोमेंट पर्यंत देव तुम्हाला विचारत असतोय, पश्चाताप करत आहेस काय? स्वतःला बदलत आहेस काय? मी म्हणतोय म्हणून नाही आहे. वधस्तंभाच्या चोळाकडे बघा, शेवटचा क्षण आहे, ख्रिस्ताला स्वीकारला, सुख लोकात घेतला गेला. आमेन म्हणाल का? ख्रिस्ताला स्वीकारला, सुख लोकात घेतला गेला. आज त्याच्यापेक्षाही माझी कंडिशन आज बिकट आहे का? त्याच्यापेक्षाही मी आज वाईट आहे का? हे परीक्षण करण्याची गरज आहे. कितीही जर तुम्ही वाईट असाल, किती जर मी वाईट असेल, पण जर देवाला मी आज स्वीकारत असेल तर सांगू द्या, सुख लोक स्वर्ग तुमच्यासाठी आज ओपन केलेला आहे. आमेन. आमेन. जर जोरात तर कोणी हालेलुया, हालेलुया. आणि तुम्हाला सांगू दे, तो जोरच तिथे गेला असं नाहीये. दारिद्र्य लाजार अनेक क्लेशामध्ये होता, अनेक दुःखामध्ये होता, अनेक त्रासामध्ये होता. भूक लागल्यानंतर अन्न मिळत नव्हतं, तर त्या उखंड्यावरचे ते एक एक शीत किंवा भाकरीचे तुकडे असतील, चपातीचा तुकडा असेल, ब्रेडचा तुकडा असेल, त्या आमटीतले डाळ असेल किंवा काही खाद्य असेल, तो खायचा. पण कधीच कोणाला दोष द्यायचा नाहीये. त्याला सुख लोकात घेतला गेला.
आमेन म्हणाल का? आज त्याच्यासारखी माझी परिस्थिती आहे का? नाही आहे. तर त्या लाजारपेक्षा आज तुमची परिस्थिती उत्तम आहात, कारण रोज तुम्ही जेवत आहात, रोज तुम्ही कपडे बदलत आहात, रोज तुम्ही चांगलं फिरत आहात. तरी पण आम्ही स्थिर राहायला तयार नाही आहे, देवाला मागायला तयार नाही आहे. आणि म्हणून तर आमचे पाऊल त्या नरकाच्या वाटेने जात आहेत. आज सांगू द्या, मार्ग बदलण्याची गरज आहे प्रिया, मार्ग बदलण्याची गरज आहे. म्हणून सांगू द्या तुम्हाला, योनाने मार्ग बदलला. देव म्हणते निनिवेला जा, तेव्हा तो तार्सिसला जातोय. तसाच देव तुमच्या पुढे आज परीक्षण करून सांगत आहे की बाळा माझ्या स्वर्गाकडे जा. पण तरी पण आम्ही जीवन जगत असताना संसाराकडे जात आहे, संसारातल्या गोष्टीकडे जात आहोत. लोकांच्या आमच्या चांगल्यासाठी, त्यांच्या भलाईसाठी आम्ही जात आहोत, पण स्वतःची भलाई आम्ही विसरत आहे. म्हणून प्रत्येक आई बापाची काळजी, चिंता हीच आहे की मी माझ्या लेकराला इतकं पैसे घालतो, मी एवढं चांगलं शिकवलं, तेच पुढे लेकरं आपल्या आई बाबाला बघत नाही आहे. खरं आहे का? जगातली परिस्थिती आहे का? देव दाखवून देत आहे, एवढं लेकराला तो चांगलं शिकवतोय, पण ते तुला बघायला तयार नाही. पण मी तुझ्या लेकरापेक्षाही जास्त तुझ्यावर प्रेम करतो. आमेन म्हणाल का? म्हणून मार्कमध्ये देवाचं वचन सांगतं 10व्या अध्यायामध्ये, जो माझ्यासाठी आपल्या मुलाबाळांना, बायका मुलांना, शेतीवाडींना सर्व सोडतो आणि माझ्याकडे येतो, त्याला सार्वकालिक जीवन मी देतो. आमेन. पण देव खरंच असं म्हणत नाही तुझ्या लेकराबाळांना सोड. सोड या शब्दाचा अर्थ त्याच्यासारखी, त्या मुलांवरती जी प्रीती तू करतोयस त्याच्यासारखी माझ्यावर कर, असा माझा देव म्हणतो. म्हणून देवावर कधी तुम्ही प्रेम केलंय का? आमची अपेक्षा काय असतं? देवानेच माझ्यावर प्रेम करायचे, मी त्याच्यावर करणार नाहीये. तुम्हाला सांगू दे, माझा देव तुमच्या एका प्रेमासाठी भुकेला आणि तहानेला आहे. त्याची इच्छा आहे की मी त्याच्यावर प्रेम करावं. आज तरुणीला म्हणतोय आय लव्ह यू. आईबाप आपल्या लहान लेकराला म्हणतात आय लव्ह यू, म्हणजे मराठीत त्याला मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रीती करतो. कधी तर आम्ही आमच्या प्रभूला म्हटलेलं आहे काय, मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून देवाने म्हटलं पेत्राला, पेत्रा मी तुझ्यावरती प्रेम करतो. पेत्र आश्चर्याने बघायला लागला. परत 3 वेळेस हा प्रश्न देव विचारतो त्याला. तेव्हा पेत्र नर्वस होतो, म्हणतोय देवा सगळं तुला माहिती आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रीती करतो. आज किती वेळेस देवाने तुमच्यावरचं प्रेम दाखवून द्यायचं, किती वेळेस तुम्हाला प्रगट करायचं की मी तुझ्यावरती प्रेम करतो. म्हणून या प्रेमाचं प्रतीक देवाने तुमच्यासाठी शेवटला प्राण दिला. आणि जिवंती यासाठी झाला की आता तर तुम्ही ही साक्ष बघून, आता तरी हा संदेश ऐकून तुम्ही त्याच्याकडे वळा. म्हणजे एकदा तरी म्हणा होय प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. पेत्राने कबूल केलं, मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून देवाने त्याच्या खांद्यावरती मंडळी स्थापन केली. आज आमचे खांदे मोकळे आहेत, कारण देवाची योजना आहे की मंडळीचा भार तुमच्यावर टाकावा. पण आमचे खांदे मोकळे आहेत. जगातला भार घेऊन वाहण्यासाठी आमचे खांदे मोकळे आहेत. पण देवाचा भार घ्यायला आमच्याकडे वेळच नाही आहे. का नाही आहे? कारण आम्ही कधी आमचे खांदे देवापुढे मोकळे करत नाही आहे. कधी आमचं मन आमच्या देवापुढे मोकळे करत असतो, रडत असतो फक्त जगासाठी. पण आज स्वतःसाठी रडा, कारण मृत्यू आमच्या समोर आहे. शेवटचा काळ आहे प्रियानो. देव येईल आणि त्याचा न्याय करेल. पूर्वीची गोष्ट राहिलेली नाही आहे, जाग्यावर न्याय आहे. जर आज मी मेलो तर मी मेल्यानंतर लगेच माझा न्याय निवाडा असणार आहे. वेटिंगला थांबायला लागणार नाही आहे. पूर्वी वेटिंगला थांबायला लागायचं. आदामापासून येशूपर्यंत प्रत्येक जण वेटिंगला थांबला होता. अधोलोकात त्यांना ठेवलं होतं, स्थिर करून ठेवलं होतं. पण ती वेळ आता नाही आहे. मेल्यानंतर लगेच न्याय आहे, एक तर स्वर्गासाठी, दुसरी तर नरकासाठी. म्हणून नरक काय आहे तुम्हाला सांगू द्या. ज्या प्रकारचं तुम्ही पाप करता त्या प्रकारचं तिथे शिक्षा आहे. दर्शनमध्ये बघा फक्त अग्नी आहे, म्हणून तुमच्या माइंडमधनं काढून टाका. हे रोग का आले त्याचं कारण अनुवाद 28 मध्ये आहे. तू जर माझी वाणी ऐकणार नाही आहे तर तुला असंख्य रोग लागतील. ते रोग कुणी बरं करणार नाही आहे. म्हणून सांगू द्या, आजपर्यंत रेकॉर्ड आहे की माणसं रोगाने जास्त मरत आहेत. पण देवाला आवडेल का रोगाने मेलेले? मग आम्ही रोगाने मरतो तेव्हा समजून घ्या आम्ही कशासाठी मरत आहोत. अनुवाद 28 घरात गेल्यानंतर वाचा. पहिलं पान वाचू नका अनुवाद 28चं, सगळं आशीर्वादच दिलेले आहेत त्यामध्ये.
तू माझी वाणी ऐकशील तर तुझ्या घरातली टोपली परात आशीर्वादित होईल, तुझं जाणं येणं आशीर्वादित होईल, तू ज्या कामाला हात घालशील ते काम आशीर्वादित होईल. पण पाठ पलटून बघा, जर माझी तू वाणी ऐकणार नाहीस तर तुझ्यावर शाप येतील. बाहेर जाशील तरी शाप येईल, घरात येशील तरी शाप येईल, तुझी टोपली परात शाप येईल, तुझं जीवन शापित. आणि मी जे रोग निसर्गमध्ये आणलेले आहेत ते रोग तुझ्यामध्ये लावीन. आणि असे काही रोग आहेत की तो मरेपर्यंत तुझा पिछा सोडणार नाही. आमेन म्हणाल का? खरं आहे का? म्हणून आम्ही बघा प्रामाणिकपणे एक काम करतो, कोणाला दोष देत नाहीये. कोणीतरी मेले की जातो, हळूच विचारतं कसं काय झालं रे? अरे नाही रे, त्याला शुगर बीपी होती, अरे नाही त्याला कॅन्सर होता, नाही त्याला हा XY रोग होता. पण त्या पाठीमागे कधी आमची ब्रेन वॉश होते का? हां, कारण लागतं मरायला प्रत्येकाला. पण देवाची योजना मरेपर्यंत तुम्ही आजारी पडून मरावा अशी नाही आहे प्रियानो. म्हणून देवाचं वचन सांगतं माझ्या सेवकाचं मरण सुद्धा आशीर्वादित होईल, माझे सेवक सेविका सुद्धा आशीर्वादाने मरतील. आणि तुम्हाला सांगू द्या, हे पृथ्वीचं मरण सोपं आहे, पण वरचं मरण दुसरं आहे, ते खूप वेदनादायक आहे प्रियानो. म्हणून त्या मरणाकडून मागं फिरावं यासाठी देव म्हणतोय एकदा तर तू माझ्यावर प्रेम कर. जसं आम्ही आमच्या मुलांवरती प्रेम करतो, जसं आम्ही आमच्या फॅमिलीवरती प्रेम करतो, तसं देव म्हणतोय माझ्यावरती जरा प्रेम करून तर बघ. अरे आम्ही प्रेमासाठी काय म्हणतो, चांद तारे लेकर आऊंगा मैं तेरे लिए. आमेन म्हणाल का? पण देव म्हणतोय चांद ताऱ्याची गरज नाही, ते माझंच आहे, तू फक्त तूच माझ्याकडे ये, मीच तुला तारा करून वरती लावतो. आमेन आमेन. पण आम्ही देवावरती प्रेम करायला तयार नाही आहे. आणि देवाची योजना आहे की आम्हाला त्या नरकापासून मागे वाढायचं आहे. कशापासून मागे वाढायचं आहे? नरकापासून मागे वाढायचं आहे. पण तुम्हाला सांगू द्या, थोडक्यात आजपर्यंत नरक बघूया आपण. जेव्हा पाऊल दिनाकरन डीजेस दिनाकरन नरकमध्ये पाहिलं तर यहूदा इस्रायल सुद्धा त्या नरकाच्या एका कोपऱ्यात होता. तो स्वतःच दात ओट्या खायचा, परत उठायचा आणि परत मी काय केलं म्हणायचा. आणि हे डीजेस दिनाकरन डोळ्याने बघत होते. तेव्हा त्यांनी देवाला विचारलं, देवा तो तर यहूदा इस्रायलात आहे ना, तर तो इथे कसा काय? पण त्याला सेपरेट का तू ठेवलेस? देवाने त्याला सांगितलं, बघ तो आता काय म्हणत आहे. तर यहूदा इस्रायलात काय म्हणायला लागलाय माहिती आहे तिथे? तेव्हा मी का असं केलं? मी चुकलोय, मी तसं करायला नाही पाहिजे होतं. म्हणजे तो तिथे कशी यातना भोगायला लागलाय बघा. आज मेल्यानंतर देवाला क्षमा मागून काही गरजेचं नाही आहे. म्हणून लूक 18 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, लूक 16 मध्ये पाहायला मिळतं, एक श्रीमंत मनुष्य आहे, जगातलं सर्व सुख त्याच्या पदरी आहे, तो पाहिजे ते खातो, पाहिजे ते नेसतो, आयुष्य आरामात राहतो. आणि तुम्हाला सांगू द्या, मेल्यानंतर त्याला नरकात टाकण्यात आलं. आणि तो तिथे काय करतोय बघा, संधी आहे तुम्हाला, संधी आहे मला, नरकात आम्हाला स्वर्ग दिसत आहे. इथं बायबल तसंच सांगतं, नरक आणि स्वर्ग समोरासमोर आहे. आम्ही म्हणतोय नरक कुठं आहे? खाली आहे. स्वर्ग कुठं आहे? वरती आहे. ठीक आहे, स्वर्ग वरती आहे तर नरक खाली दिसत असेल तर कसं आपण गणित करूया बघ त्याचं. तो श्रीमंत मनुष्य तिथे गेल्यानंतर यातना भोगत असताना पाणी सुद्धा तिला मिळत नाही आहे. आणि त्या परिस्थितीत त्याला काय आठवतं बघा, देवा मी आता आलोय की आलोय नरकात, माझा नाश होत आहे या नरकामध्ये, पण माझ्यासाठी एक तर गोष्ट कर, कारण माझे अजून 5 भाऊ मागे शिल्लक आहे. आमेन म्हणाल का? मना स्वतःला जवळ कोण असेल तर 5 भाऊ शिल्लक आहे, नाही म्हणायचं? ठीक आहे, वर तर हात करा. त्याला कोणाची काळजी आहे? त्या श्रीमंत मनुष्याला कोणाची काळजी आहे? आपल्या परिवाराची. आणि तो काय म्हणतोय, देवा मी एक इथं आलोय, ठीक आहे, मी यातना भोगायला लागलोय, ठीक आहे, मी त्रास भोगायला लागलोय, ठीक आहे, मी सगळ्या पापाची इथं शिक्षा भोगत आहे, ठीक आहे, पण माझ्यावर एक कृपा कर. मी जिथं आलोय तिथं माझे भाव येऊ नये, जिथं माझा परिवार येऊ नये, म्हणून त्यांच्यासाठी या लाजारला तिकडे पाठव. आमेन म्हणाल का? मी का सांगायला लागलो तुम्हाला माहिती आहे का? त्याने तिथे नरक यातना भोगत असताना आपल्या फॅमिलीची आठवण केली. कदाचित तुमच्या आणि माझे जे पूर्वज मेलेले आहेत ते आज देखील तिथे मरत आहेत. माझ्या देवा, या माझ्या परिवाराला तू वाचव, कुणाला तर तिकडे पाठव, म्हणजे ते बदलतील, ते या नरकात येणार नाहीत असं श्रीमंत मनुष्य म्हणत आहे. ते संदेश ऐकतील आणि ते बदलतील आणि नरक यातना भोगायला ते येणार नाही. तेव्हा देव त्यांच्याशी काय बोलतो माहिती आहे का? तू तुझ्या जीवनात सर्व काही भोगलेलं आहेस, आता लाजारची पाळी आहे,
आणि एक तू तुझ्या भावांचा तर विचार करत आहेस, त्यांच्यासाठी तर पृथ्वी तलावरती संदेष्टे आहेत. आमेन म्हणाल का? कोण आहे? कोण आहे? म्हणून तर या जगामध्ये आम्ही संदेष्टे पाहत आहोत आणि अनेक मीटिंगमध्ये आम्ही लोकांना संदेश देताना पाहत आहोत. तरी पण आमच्या मनाचं परिवर्तन झालंय का? आम्ही देवाकडे वळालो आहे का? तात्पुरता आनंद नको आहे, तात्पुरतं मी ख्रिस्ताला स्वीकारणं नको आहे, डेली स्वीकारणं गरजेचं आहे. जसं जेवण शरीराला गरजेचं आहे तसं माझा प्रभू नेहमी आमच्या देहामध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी देव त्याला सांगतो, अरे त्यानं बदलावं, त्यांनी संदेशाचं ऐकावं, त्यांनी मला कबूल करावं, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा, तर ते या नरकात येणार नाहीये. आज सुद्धा आमचे पूर्वज त्या नरकामध्ये रदबदली करत आहे की मनुष्य या ठिकाणी येऊ नये, या यातना भोगू नये. एक उदाहरण देतो पुढे जायच्या आधी. ॲडमिट दवाखान्यात कोण झालंय का? आतापर्यंत कोण झालं नाही? देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. आजी झाली, ती मावशी झाली. आम्ही ॲडमिट जेव्हा होतोय तेव्हा कुठे जावं वाटते? लवकर घरी जावं वाटतं. काय वाटतं? कधी मी घरात जाईन आणि कधी माझ्या रिलेशनमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये त्यांच्याशी बोलत राहील. खरं आहे ना? खरं आहे का? तसं तुम्हाला सांगू द्या, आज या श्रीमंत व्यक्तीला वाटलं की माझ्या भावाने येऊ नये, हा त्रास सहन करू नये, कारण मी आज देवाकडे मध्यस्थी करत आहे, पण ती मध्यस्थी ऐकली जात नाही आहे. कारण स्वर्गातून गेल्यानंतर, सांगितल्यानंतर सर्वच विश्वास ठेवतील, पण अंतःकरणाचं खऱ्या अर्थानं तारण होणार नाही आहे. म्हणून स्वतःहून स्वीकारणं गरजेचं आहे. लोक सांगतात म्हणून नाही आहे, सांगितल्यानंतर त्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि तसं देवाकडे जाणं गरजेचं आहे. म्हणून अंतःकरणाची शुद्धता देवाला आवडते. अंतःकरणाची शुद्धता देवाला आवडते. म्हणून अनेक लोक तुम्हाला काय सांगत आहेत? फक्त येशू सांगतात, येशूचं प्रेम सांगतात, पण या प्रेमामध्ये त्यांची इच्छा असते की आमचा कुणाचा नाश होऊ नये, आमचा कुणाचा नाश होऊ नये. म्हणून योहान 3:16 काय सांगतं? दोघं तिघच, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. विचार करा, लहानपणापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत हे वचन सर्वांना पाठ आहे. सार्वकालिक जीवन कसं मिळते? फक्त देवावरती विश्वास ठेवल्यानंतर. आणि तुम्हाला सांगू दे, सैतान सुद्धा कशाला भेटतोय सांगतो? तुमच्या विश्वासाला भेटतोय. तुम्ही जर देवावरती विश्वास ठेवला, सैतान भेटतोय प्रियानो. म्हणून विश्वास ठेवा की तुम्ही स्वर्गात जाणार आहात, मी स्वर्गात जाणार आहे. माझं राज्य नरकात नाही आहे, माझं राज्य स्वर्गात आहे. म्हणून आज बुकिंग करायला चालू होईल. जेव्हा तुम्ही आज कबूल करता, तुमची सीट बुकिंग होते. कुठली? स्वर्गातली. आम्ही म्हणाल का? आज जर खऱ्या अर्थाने येशूला तुम्ही ग्रहण करत आहात, तर शिक्कामोर्तब होत आहे, ही जागा पोरले या मंडळीची आहे. आम्ही म्हणाल का? मग तुम्हाला सांगू द्या, मृत्यूमधून बाहेर पडावं अशी देवाची योजना आहे. मृत्यू काय आहे? देवाकडे मागून तर बघा, खरंच मरणार नाही आहे, पण यातना देव तुम्हाला दाखवेल, त्रास तुम्हाला देव दाखवेल. म्हणून देवाची योजना फक्त तुम्ही बदलावी म्हणून आहे. म्हणून या पृथ्वी तलावर जाणं आमचं 100% आहे. म्हणा, पृथ्वीवरनं जाणं आमचं 100% आहे. कारण देवाचं वचन सांगतं, आमची जी काय म्हणतात त्याला, आमचं भारतीय नागरिकत्व आहे. आम्ही म्हणाल का? मी काय म्हणते बघा, आमचं भारतीय नागरिकत्व आहे, पण मी काय म्हणतो, आमचं पृथ्वीवरचं नागरिकत्व आहे. पण देव काय म्हणत आहे? फिलिपिकरास पत्र याचा 3रा अध्याय 20 वचन, आमचं नागरिकत्व तर स्वर्गातलं आहे. आमेन म्हणाल का? आज तुम्ही भारतात फिरत असताना काय दाखवता? मी भारतीय आहे, बरोबर? आणि भारताच्या बाहेर झालं दाखवायला काय करावं लागते? व्हिसा काढावा लागते काय? मी भारतातला आहे, पण मी या ठिकाणी पर्यटक म्हणून आलेलो आहे. पण सांगू द्या, देव म्हणतो, अरे ही पृथ्वी तुझ्यासाठी नाही आहे रे बाबा, स्वर्गात तुझं नागरिकत्व आहे. पण विचार करा, तुमचे डाटा ऑलरेडी तयार आहे, तुमचा फोटो ऑलरेडी तयार आहे, आणि तुमच्या पुढे तुमचं नाव आहे, आणि तिथे मी लिहिलेलं आहे, येशू तुझा बाप आहे. आम्ही म्हणाल का? येशू तुझा बाप आहे. आणि जिथं माझा येशू माझा बाप आहे, तिथे मला कशाची कमतरता नाही आहे. म्हणून फिलिपिकरास पत्र याचा 3रा अध्याय 20 वचन म्हणतं की तुझं नागरिकत्व तर स्वर्गातील आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्हाला सांगू द्या, इब्री 11:13 मध्ये देवाचं वचन सांगतं, आपण या पृथ्वीवर तर पृथ्वी तलावचे खायचे नाही आहे, आम्ही प्रवासी आहोत.
आमेन. आम्ही जे पृथ्वीतला जगत आहोत ते आम्ही का जगत आहे? प्रवासी आहोत. आणि प्रवास करत असताना अनेक लोकांना आम्ही भेटत असतो. खरं आहे का? आता ज्या डब्यामध्ये आमची शीट आहे त्या डब्यामध्ये पुढची किती बी अनोळखी व्यक्ती असतो ते तुम्ही बोलणार नाही, ठीक आहे. पण त्याच ठिकाणी एखादं लहान बाळ असतं आणि ते तुमच्याकडे हळूच बघते, स्माईल देतं. कसं वाटतं? अनुभव सांगा, कसं वाटतं? का चांगलं वाटतं? त्या मोठ्या व्यक्तीला बोलायला तुमची इच्छा नसते, पण बाळ बघितलं की स्माईल दिली की तुम्हाला सुद्धा स्माईल करू वाटते, त्याचा लाड करू वाटतं. सांगू द्या, आज ते बाळ तुमच्या पुढे येत आहे डिसेंबरमध्ये, तुम्ही किती स्माईल करताय बघायचं. आम्ही म्हणाल का? ते बाळ पुढच्या महिन्यात तुम्हाला भेटायला येणार आहे आणि तुम्ही कुणाशी बोलताय का नाही बोलताय माहीत नाही, पण येशू तुम्हाला घेऊन स्माईल करत आहे. माया करू वाटते ना? म्हणून स्वतःचा देह सजवण्याच्या आधी अंतःकरण सजवा. कारण देव म्हणतो तुला आता प्रवासाला निघायचं आहे. आणि तुम्हाला सांगू दे, जीवन हे एक प्रवास आहे. जीवन एक प्रवास आहे. रोजचा दिवस आम्ही प्रवासात असतो, रोजचा दिवस आमचा प्रवासात असतो आणि रोज तो येशू माझ्या जीवनात असतो आणि हसतो सुद्धा. आमेन. कळतं का? रोज माझा येशू माझ्या बरोबर असतो, माझ्या प्रवासात असतो आणि ज्या प्रवासामध्ये माझा येशू आहे त्या प्रवासामध्ये मला काही कुणी अडवणार नाही आहे. म्हणा आमेन. आता का म्हणा? शिष्य प्रवासात निघाले आहे, माहिती आहे का? बोटीतनं निघालेले आहे. सैतानाची योजना, हे जर गैरसमेच्या ठिकाणी गेले तर तिथे चमत्कार होतील. आणि येशू म्हणते पहिलं त्यांना तुम्ही पुढे जा, मी नंतर येतो. आणि त्या नावेमध्ये वादळ येतं. काय येतं? वादळ येतं. म्हणा वादळ येतं. लाटा उसमळतात. शिष्य हैराण होता. समजलं आता? बघा. आणि त्यांना ते अडवणूक करत असते. देव अडवणूक करत नसतोय, सैतान अडवणूक करत असतोय. आणि अशी अडवणूक करत असतोय, मृत्यू त्यांच्यामध्ये आलं त्यांना असं वाटत असते. आणि तेव्हा सर्वच भेतात, थरथर कापतात. पण त्या नावेमध्ये अजून येशू नाही आहे. पण येशू पाण्यावरनं चालत येतोय आणि त्या नावेचा ताबा घेतोय. आणि तेव्हा तो म्हणतोय वाऱ्याला आणि पाण्याला शांत व्हा. आणि ते वारा आणि पाणी काय होतं? शांत होतं. आता मला सांगू दे, रोज पाणी पिताय का नाही? काही लोक वरनं पितात, काही लोक तोंड लावून पितात का नाही पितात? काही लोक बाटलीतनं पितात. पाणी असं म्हणते काय? पिऊ नको मला म्हणते काय ते तुम्हाला? आता रोज तुम्ही श्वास घेता नाकपुडीतून, श्वास तुम्हाला असा म्हणतोय काय? आत घेऊ नको मला. जर आत श्वास नाही गेला तर काय होईल? आम्ही मरणार ना. तसं तुम्हाला सांगू द्या, वारं सुद्धा देवाचा शब्द ऐकतो, पाणी सुद्धा देवाचा शब्द ऐकतो, पण माणसं ऐकायला तयार नाही आहे. पृथ्वीची लोक त्याचं ऐकायला तयार नाही आहे. म्हणून देव म्हणतो अनुवाद 28 मध्ये, तू जर माझी वाणी ऐकशील तर. यमान याचा 15 अध्यायामध्ये सुद्धा हेच वचन आहे, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील. मग आमचे कान का बंद होत आहेत? त्याची वाणी, त्याचा शब्द आमच्या कानावर काय येत नाही आहे? कारण आम्ही जगाच्या आवाजामध्ये गुरफटून गेलेलो आहे. आमच्या कानावरती देवाचा शब्द येत नाही आहे. म्हणून देवाकडे आरोळी मारा, देवाला आपलं मनोगत सांगा, देवावरती प्रेम करा. कारण देव तुम्हाला त्या मृत्यूमधनं बाहेर आणणार आहे. आणि जेव्हा देवाने त्या नावेचा ताबा घेतला, त्या नावेत बसला, सर्व काही शांत झालं. पण पुढे सांगू द्या, इतकी मोठी चुनौती पुढे होती, इतकं मोठं वादळ पुढे होतं की त्या गरजनेच्या तळ्यातून बाहेर गेल्या 2000 एका माणसामध्ये सैतान होते. त्यांना कुणीच त्याला बरं करू शकला नव्हता. अनेक साखळ दंड त्याने तोडले होते. अनेक दगडाने तो स्वतःला चेचून घ्यायचा, रक्त बंबाळीत व्हायचा. त्याला कुणीही आतापर्यंत कंट्रोल केलेलं नाही आहे. त्या ठिकाणी जेव्हा येशू पाऊल टाकतोय त्या ठिकाणी ते सैतान नम्र होते. आमेन म्हणाल का? आश्चर्य वाटतं लोकांना, आश्चर्य वाटतं लोकांना. हीच आहे परिस्थिती. जीवनात तुमच्या मृत्यू असू दे, वादळ असू दे, दुःख असू दे, पुढे चाला. येशू तुमच्या बरोबर आहे. ते वादळ शमवणारा तुमचा आणि माझा येशू आहे. आमेन. म्हणून पाऊल तर टाका. आजार आहे म्हणून मी चर्चला नाही जाणार, गरीब आहे म्हणून मी चर्चला नाही जाणार, श्रीमंत आहे म्हणून मी चर्चला नाही जाणार, मध्यमवर्गीय आहे म्हणून मी चर्चला नाही जाणार. बंधनं तोडा. कारण चर्च हे नावेचं काम करत आहे. सर्व वादळापासून तुम्हाला वाचवे. कारण या चर्चमध्ये प्रार्थना सभा होत असते, आराधना होत असते, वचन वाचलं जात असतं आणि त्याद्वारे तुमचं आणि माझं प्रोटेक्शन केलं जात असतं. आणि तो संदेश माझा तुमचा नसून माझ्या स्वर्गीय पित्याचा आहे. आमेन. म्हणून त्या नावेमध्ये येशूला पहिले घ्यायला शिका, म्हणजे तुमच्या हृदयामध्ये घ्यायला शिका.
कारण तो तुम्हाला आणि मला मृत्यूमधनं बाहेर काढणार आहे. कारण तो तुम्हाला नवीन जीवन देऊ इच्छितोय. तो तुम्हाला आणि मला चांगलं बनवू इच्छितोय. तो तुमचा आणि माझा उपयोग इतरांसाठी करू इच्छितोय. म्हणून देवावरती प्रेम करा. कारण देव तुम्हाला मरणासाठी प्राचारण करत नाही आहे, जीवनासाठी प्राचारण करत आहे. आणि येशू हाच जीवन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज बऱ्या वाईटाचं फळ आम्ही रोजच खात असतो. बऱ्या वाईटाचं फळ आम्ही रोजच खात असतो. पण आज ते जे जीवनाचं फळ आहे ते कुठे आहे माहिती आहे का? नाहीतर नाही म्हणा. कोणाला माहिती असलं तर हात वर करा. जीवनाचं फळ आज देखील आपल्यामध्ये आहे. ते इथे आहे. ते म्हणजे माझा येशू आहे. जो येशूला ग्रहण करतो त्याला मरणाचा अनुभव कधी येणार नाहीये. मी नाही सांगत, वचन सांगतं. म्हणून जो येशूला ग्रहण करतो, प्रभू वचन विधीद्वारे करत असतो, तो कधीही मरणार नाहीये. तर तो सार्वकालिक जीवनासाठी असणार आहे. आमेन म्हणाल का? चला जागेवर आपण जरा उभा राहूया. डोळे बंद करूया. जो तुमचा आणि माझा प्रभू येशू आहे, तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. त्याच्याकडे आपलं मन लावूया आणि आपला तोंडातून एक शब्द काढूया आणि या गीतामध्ये आपण शामिल होऊया. जर येत नसेल तरी पण देवाला आवाज द्या, त्याला राजा म्हणून स्वीकारा. कारण तो स्तुतीस पात्र, महिमेस योग्य असा आहे. तो आदी आणि अंत आहे. तो तुम्हाला कधीही टाकणार नाही आहे, कधीही तुम्हाला सोडणार नाही आहे. राजा येशू तू है, राजा येशू मेरा तू है, राजा येशू तू है, राजा येशू मेरा तू है. तेरे सिंहासन के पास आऊं, महिमा मैं तेरी गाऊं. तेरे सिंहासन के पास आऊं, महिमा मैं तेरी गाऊं. तेरे ही सामने मैं सर को झुकाऊं. तेरे ही सामने मैं सर को झुकाऊं. राजा येशू तू है, राजा येशू मेरा तू है. स्वर्गदूतों के समान महिमा मैं तेरी गाऊं. स्वर्गदूतों के समान महिमा मैं तेरी गाऊं. आदि तू है, अंत भी तू है. ये बात मैं येशू सबको बताऊं. राजा येशू तू है, राजा येशू मेरा तू है, राजा येशू मेरा तू है. प्रभू येशू, तुला मी धन्यवाद देतो. आजच्या शब्दात दिवशी प्रभू तुझ्या प्रियजनांची तू भेट घेतलीस. तू त्यांचा राजा आहेस, तू त्यांचा बाप आहेस. प्रभू तुझ्या योजना, इच्छा आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू पूर्ण कर. प्रभू मृत्यूचा अनुभव दुसऱ्या येऊ देऊ नकोस. जे प्रभू त्यांच्यासाठी तू आज जी उत्तम अशी जागा तयार केलेली आहेस, त्या जागेसाठी या तुझ्या प्रियजनांना निवडलेल्या आहेस. म्हणून तुला धन्यवाद देतो. मी विनंती करतो प्रभू येशू, मरणाचं भय, आजाराची काळजी, गरिबीची चिंता, अनेक प्रकारचे टेन्शन, वादळ त्याच्या जीवनामध्ये आज गस्त घालत आहे. आणि यामुळे तुझे प्रियजन भटकत आहेत, प्रियजन तुझ्यापासून दूर जात आहे. पण प्रभू मी तुला धन्यवाद देतो. या क्षणाला या प्रत्येक गोष्टीमध्ये तू त्यांना स्थिर करणारा देव आहेस आणि तुझ्या मंदिरामध्ये घेऊन येणारा देव आहेस. आणि प्रभू त्यांची वाढ तू करणार आहेस, अनेक ठिकाणी त्यांचा उपयोग तू करणार आहेस. मी तुला धन्यवाद देतो. प्रत्येक प्रभू येशू त्यांची आजारांना तू आज बरे करत आहेस असा विश्वास आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत. आणि जे तुझी मंडळी आज तुझ्याकडे मागत आहे,
प्रभू येशू तू ऐकत आहेस म्हणून तुला मी धन्यवाद देत आहे. या मंडळीचा ताबा तुझ्या हातामध्ये घे. या मंडळीचं रक्षण मी तुझ्या हातामध्ये देतो. कोणतेही त्यांच्या विरोधात असणारे सैतानी मोह पाश येशूच्या नावामध्ये तुटले जाऊ देत प्रभू येशू. आणि या प्रत्येकाचा उपयोग तू करून घे. आणि प्रभू या मंडळीला एक उंच असं तू तयार कर प्रभू येशू. तुझी योजना समजण्यासाठी आमचं अंतकरण तुम्ही तयार केल्याबद्दल तुला धन्यवाद देतो. कुठलंही मन अंतकरण आज तू या ठिकाणून मोकळं पाठवणार नाहीयेस प्रभू, तर तुझ्या प्रेमानं तू भरल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो प्रभू येशू. इथून पुढची वेळ मी तुझ्या हातामध्ये देतो येशूच्या नावामध्ये. आमेन.